नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता बरेचसे स्पष्ट झाले आहेत. निकाल पूर्ण यायचे आहेत, पण जो लीड पाहिला तर आता काही फारसं चित्र बदलणार नाही. महायुती म्हणजे भाजप आणि शिंदे सेना यांनी ही निवडणूक जिंकली आहे. यात विरोधकांचा सुपडा साफ झालेला दिसतोय. अर्थात त्यापेक्षा काही वेगळं अपेक्षितही नव्हतं. जनतेने भाजप आणि शिंदे सेनेवर विश्वास दाखवलेला आहे असं दिसतंय. परंतु शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना वेगळाच वास येतोय. संजय राऊत या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले ही सेटिंग आहे, त्याच मशीन, तेच सेटिंग आणि तोच पैसा. राऊत म्हणतात, तुम्ही जर विधानसभेचे निकाल पाहिले असतील तर तेच आकडे आहेत, जसेच्या तसे सेट आहेत. 120, 125 भाजप, शिंदे सेना 54 आणि 40-42 अजित पवार. त्याच मशीन आहे, तेच सेटिंग कायम आहे आणि तोच पैसा आहे. तुम्ही आकडे पहा. राऊत म्हणतात आकड्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही. भाजपने मशीन त्याच पद्धतीने फिट केले आहेत. तेच आकडे राहायला पाहिजे, आकडे तरी बदलायला पाहिजे. पण नाही, पैशाची जी गारपीट झाली त्या गारपिटीपुढे कोण टिकणार असं प्रश्न करून संजय राऊत म्हणतात 30 कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर भाजप आणि शिंदे हे जिंकायला 100-150 कोटी रुपये खर्च करतात. नगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत कोणी प्रचाराला चार्टर फ्लाईट किंवा हेलिकॉप्टर वापरले नव्हते. म्हणजे संजय राऊत यांनी फार तिखट झोमणारी टीका केली आहे. संजय राऊत पुढे म्हणतात, आम्ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडली होती, पण इथे स्पर्धा सत्ताधारी पक्षामध्येच होती. राऊतांचं म्हणणं आहे की ही जी स्पर्धा झाली ती सत्ताधारी पक्षामध्येच झाली. त्यांची स्पर्धा आमच्याशी नव्हतीच. सत्तेतले 3 पक्ष एकमेकाविरुद्ध खेळत राहिले, त्यामुळे गारपीट झाली पैशांची. लोकांनाही पैसे घेऊन मतदान करण्याची सवय झाली आहे, अशी गंभीर टीका संजय राऊत यांनी केली आहे. आता संजय राऊत यांना कोणी सिरियसली घेत नाही, तो भाग वेगळा. पण तो संजय राऊत एकदम असं डोकं फिरल्यासारखं बोलतात. त्याचे रिॲक्शन फार चांगले, म्हणजे रिॲक्शन्स फार चांगल्या नाहीत. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालावर पॉझिटिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणतात, खरी शिवसेना कोणाची हे जनतेनं दाखवून दिलं आहे. काही लोकांना शिवसेना मक्तेदारी वाटत होती, ते मालक आणि नोकर समजत होते. जनतेच्या न्यायालयाने आम्हाला कौल दिला आहे. आम्ही आता ठाण्यापुरते राहिलेलो नाही असं म्हणतायत एकनाथ शिंदे. तर या निकालावर उलटसुलट प्रतिक्रिया देणार, त्यातून राजकारण तापणार आहे. तुम्हाला काय वाटतं या निकालाबद्दल? भाजपला मिळालेला अंधाधुंद विजय तुम्हाला मान्य आहे का? कॉमेंट करा. नमस्कार.